खासदारकीची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे रात्री डचकून जाग आल्यावर परत झोप लागत नाही. पारनेर व नगर तालुका जिरायत भाग या परिसरात सध्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे. गोरगरीब शेतकऱ्यांचा खासदार म्हणून दिल्लीत जायचे आहे. 5 वर्षासाठी निवडून द्या, पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल. जर पाण्याचा प्रश्न 5 वर्षात पूर्ण केला नाही तर परत खासदारकीसाठी अर्ज भरणार नाही, असे आश्वासन डॉक्टर सुजय विखे यांनी दिले. प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी नामदार विजयराव औटी हे होते. टाकळी ढोकेश्वर येथे प्रचार सभेत मतदारांशी संवाद साधताना भाजप, शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या पारनेरच्या प्रतिनिधी राणी गायकवाड यांनी. पाहूयात. आज मी लोकसभा निवडणूक लढवत असताना मी या नगर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये जाऊन एकच विषय मांडलेला आहे की 5 वर्ष मला लोकसभेमध्ये तुम्ही निवडून दिलं तर या 5 वर्षामध्ये मी फक्त आणि फक्त पाण्या प्रश्नावरच काम करणार, दुसरा कुठलाच प्रश्न मी सोडवणार नाही. शेवटी माननीय आवटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अनेक योजना झाल्या, पण त्या ठिकाणी निधीसाठी आणि मग अशा आवटी साहेबांनी मांडलं की त्या ठिकाणी मांडवे गावाच्या जवळील मुळा धरणातून आपण उपसा जलसिंचन योजना केली पाहिजे. खरं तर नगर तालुका आणि पारनेर तालुक्याचा हा जो जिरायत भाग आहे, या सगळ्या गोष्टींचं एकच उत्तर आहे, ते आहे उपसा जलसिंचन योजना. मग ते नगर तालुक्यामध्ये साखळे योजनेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल. या ठिकाणी आपल्या पारनेर मतदारसंघामधला जो भाग आहे चासंग या भागातला, तिथं जी MIDC पाईपलाईन केलेली आहे, दुसरी पाईपलाईन त्या ठिकाणी रिकामी आहे, त्याच्यातून उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून बंधारे बांधण्याचा विषय असेल. आणि मग आपल्या या परिसरामध्ये मुळाच्या कालव्यामधून उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये धरणात पाणी देऊन सातत्याने हा धरण बागायत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचं असेल, हा अभ्यास या ठिकाणी झाला पाहिजे. नुसतं भाषण करून चालणार नाही. समोरचे उमेदवार या ठिकाणी 4 वर्ष विधानसभेमध्ये आमदार राहिले, 4 वर्ष. या 4 वर्षामध्ये समोरच्या उमेदवारांनी विधानसभेमध्ये फक्त 4च मिनिटं प्रश्न मांडले, फक्त 4 मिनिटं बोलले. 2.5 लाख लोकांचा मतदारसंघातला आमदार विधानसभेमध्ये फक्त 4 मिनिटं बोलतो, तर त्या ठिकाणी 18 लाख लोकांचा शेतकऱ्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न तो लोकसभेमध्ये कसं मांडणार याचं उत्तर या उमेदवारांनी दिलं पाहिजे. एखादा माणूस जर अचानक बदलला ना तर त्याचं सोशल मीडियावर ते गमती जमती असतात. 4 वर्षापासून हे लोक आमदार आहेत, 8 वर्षापासून त्याचे वडील आमदार आहेत. मला तुम्ही सांगा की 15 दिवसापूर्वी मागच्या 4 वर्षामध्ये एकदा तरी एखाद्या गरीबाबरोबर यांचा फोटो होता का? एकदा तरी धोतर घातलेल्या माणसाबरोबर यांनी खांद्याला खांदा हात फोटो काढला का? एकदा तरी एखाद्या ज्येष्ठ माता भगिनीच्या पाया पडताना फोटो टाकला का? मग 15 दिवसामध्ये असं काय आत्मचरित्र परिवर्तन झालं की सगळ्या गरिबांचे कैवारी म्हणून फिरत आहे. पण जी प्रतिमा असते ती पिछे सोडत नाही. सोशल मीडियामध्ये यांचा एक फोटो होता, एक ज्येष्ठांच्या हातात हात त्यांनी दिला, ज्येष्ठांनी असं डोकं त्यांच्या पुढे ठेवलेला, तिथं वरती दिलंय की ज्येष्ठ त्यांना म्हणतोय कमीत कमी मला तरी मारू नको. तुमची प्रतिमा तुमच्या पाठीमागून जाऊ शकेल. तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही काय समाजाला दृष्टी देणार आहात हे सगळ्या समाजाला माहिती आहे. आणि फार मोठ्या वैचारिकतेची निवडणूक नाही, फार मोठा विचार करावा लागतोय. आपण काय करणार आहे, भविष्यात काय होणार आहे या विचार करण्याची निवडणूक नाही. मी तुम्हाला एकदम सोपा फॉर्म्युला सांगतो. 23 तारखेला जेव्हा आपण मतदान टाकायला जाल, जेव्हा 23 तारखेला मतदान करायची संधी आपल्याला येईल, आपण सकाळी उठाल, तयार व्हाल आणि घराबाहेर पडणार, तेव्हा फक्त एकदा आपल्या मुलाबाळाकडे पहा. ज्यांना मुलं असतील मुलांकडे पहा, ज्यांना नातवंड असतील नातवंडांकडे पहा, ज्यांना मुली असतील मुलींकडे पहा आणि स्वतःला डोळे बंद करून हा प्रश्न आवर्जून या पारनेर तालुक्याच्या जनतेच्या प्रत्येक पक्षाच्या माणसाने स्वतःला विचारलं पाहिजे. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेनेचा नाही, हा विषय वैचारिकतेचा आहे. म्हणून हा प्रश्न स्वतःला विचारा की आज माझ्या घरामध्ये हे मुलं 18 वर्षाचे आहेत, 15 वर्षाचे आहेत, माझे नातवंड हे 10 वर्षाचे आहेत, हे जेव्हा मोठे होतील तर हे कोणासारखे व्हावंसे तुम्हाला वाटतात? आमचे मुलं मोठे झाल्यानंतर ही आमची पुढची पिढी आहे. हा माझा पुढचा
पुढच्या भविष्याचा आधार आहे आणि म्हणून हे मुलं तुम्हाला कोणासारखे व्हावेसे वाटतात? डॉक्टर सुजय विखे पाटील सारखे का समोरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासारखे? डोळे बंद करून स्वतःला हा प्रश्न विचारून ज्याचा चेहरा तुमच्या पुढे येईल त्याचा जाऊन बटन दाबून टाका. शेतकऱ्याला या देशात जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं जीवन शाश्वत होणार नाही. आणि आपण जर अहमदनगरचं पंतप्रधानांचं भाषण ऐकलं असेल तर त्या भाषणातलं सर्वात प्रभावी आश्वासन हे एकमेव आश्वासन होतं, या देशातल्या 7/12चा उतारा असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ही निवडणूक संपल्यानंतर दर महिन्याला पेन्शनची योजना लागू केली जाईल. मला असं वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या त्याच्यामध्ये या पद्धतीचं आश्वासन कोणत्याच राजकीय पक्षानं दिलेलं नव्हतं. आणि आपण जर 7/12च्या उत्तरामध्ये शेतकरी असले तर 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जमीन किती आहे? 40 एकर आहे, 4 एकर आहे का 400 एकर आहे का 40 गुंठे, हा कोणताही निकष न लावता जर या देशातल्या शेतकऱ्यांना महायुतीचं सरकार पेन्शनची योजना लागू करत असेल, डोळे झाकून कमळाला मतदान करा ही माझी आपल्याला सगळ्यांना. दुष्काळी पट्ट्यामध्ये आपण राहतो, किती वर्ष आपल्याला निसर्ग प्रतिकूल आहे हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. आजही तालुक्याच्या अनेक भागामध्ये फिरतो. काल मी टाकवडुकेश्वरचा भाग सगळा पिंजून काढला. लोक मला सांगत होते दुष्काळ पडला, सरकारच्या मदतीच्या रकमा मिळाल्या. मुनकुट्यामध्ये मी सकाळी होतो, त्यांनी सांगितलं आमच्या रकमा पोहोचल्या नाही. पीक विम्याच्या रकमा काही भागामध्ये पोहोचल्या, काही भागामध्ये पोहोचल्या नाही. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 2000 रुपयाचा पहिला हप्ता काही भागामध्ये शेतकऱ्यांना मिळाला, काही शेतकऱ्यांना अजून मिळाला नाही. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, तुम्ही मतदानाला जाण्यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर 100% वर्ग करण्याची जबाबदारी माझी. शून्य पाईन टाईप करून सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.